नमस्कार, योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण मटन सूप कसं बनवायचं ते बघणार आहोत। तर आज आपण अर्धा किलो मटनच्या प्रमाणामध्ये चुलीवर जशी मटणाची उकड बनते अगदी चविष्ट दाटसर, ती पण कुकरमध्ये खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशा प्रकारे चविष्ट मटन उकड म्हणजेच मटन सूप आज आपण बनवणार आहोत। यालाच आपण मटन आळणी रस्सा सुद्धा म्हणू शकतात। चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी इथं मी अर्धा किलो मटन घेतलेलं आहे। 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। मीडियम आकाराचे पीसेस करून घेतलेले आहेत। त्यानंतर इथं मी 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत। 8 ते 10 लसूण पाकळ्या, अर्धा इंच अद्रक आणि बारीक चिरलेला कोथिंबीर घेतलेला आहे। मटन उकड बनवण्यासाठी आपल्याला वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर, त्यानंतर 1 चमचा जिरे घेतलेलं आहे। त्यानंतर थोडंसं पाणी घालून वाटण तयार करून घेऊया। वाटण आपलं तयार झालेलं आहे। मटन उकड आपण कुकरमध्ये करणार आहोत। त्यासाठी कुकर गॅसवर ठेवून कुकर व्यवस्थित गरम होऊ द्यायचा आहे। त्यानंतर 2 टेबलस्पून आपण तेल घालणार आहोत। तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता। तेल कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला पाव चमचा जिरे घालायचं आहे। जिरं व्यवस्थित फुललं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। इथं मी 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतले। त्यानंतर तयार केलेलं वाटण आपल्याला घालायचं आहे। 2 ते 3 लवंग, 4 काळी मिरी घालून 3 ते 4 मिनिट कांदा मीडियम फ्लेमवर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। यामध्ये आपण अद्रक लसूणचं वाटण तयार करून घातलेलं आहे। जोपर्यंत अद्रक आणि लसूणचा कच्चटपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर 1 टीस्पून मी हळद घातलेली आहे। छोटा चमचा आपल्याला हळद घालायची आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व साहित्य आपण मीडियम फ्लेमवर 3 ते 4 मिनिट व्यवस्थित परतून घेतलं। त्यानंतर यामध्ये स्वच्छ केलेलं मटण घालायचं आहे। बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आहे आणि व्यवस्थित सर्व साहित्य एकजीव करून 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे। इथे आपण मटण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। तुम्ही डायरेक्ट पातेल्यामध्ये सुद्धा मटण शिजवून घेऊ शकता, मात्र पातेल्यामध्ये मटण शिजायला बराच वेळ लागतो, त्यामुळे कुकर बेस्ट ऑप्शन आहे। एकदा मटण व्यवस्थित परतून झालं की त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून 7 ते 8 मिनिट आपण मटण वाफवून घेणार आहोत। न पाणी घालता आपल्याला मटण शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मटणाला स्वतःच पाणी सुटलेलं आहे। यामध्ये आपण मीठ घातलेलं होतं, त्यामुळे मटणाला पाणी सुटतं। रेसिपी शूट करत असताना मध्येच लाईट गेली। मी टॉर्च लावून रेसिपी कंटिन्यू केली। त्यानंतर 2 ग्लास मी गरम केलेलं पाणी यामध्ये घातलं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जितकं सूप तुम्हाला हवं आहे तितकं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। चुलीवर जशी मटणाची उकड बनते अगदी चविष्ट दाटसर, तशीच उकड आज आपण कुकरमध्ये बनवणार आहोत। दिलेल्या सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर अगदी त्याच चवीची उकड तुम्ही कुकरमध्ये तयार करू शकता। बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। त्यानंतर झाकण लावून मीडियम फ्लेमवर 4 ते 5 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये मटण व्यवस्थित शिजून तयार होतं। यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा ॲड करू शकता। त्यानंतर मीडियम फ्लेमवर मी 5 शिट्ट्या काढून घेतल्या। चेक करूया मटण शिजलं का नाही ते। कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। त्यानंतर आपण झाकण उघडायचं आहे। चेक करूया मटण शिजलं का नाही ते। बघू शकता किती मस्त असं मटण उकड आपलं तयार झालेलं आहे। मटण सूप छान दाटसर झालेलं आहे। मटण शिजलं का नाही ते बघूया। परफेक्ट मटण शिजलेलं आहे। चला तर मस्त गरमागरम मटण उकड म्हणजेच मटण सूप सर्व करूया। याआधी मी मटणाच्या भरपूर रेसिपी शेअर केलेल्या आहेत। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा। परफेक्ट चवीचं छान दाटसर चविष्ट असं मटण उकड मटण सूप म्हणजेच मटण आळणी रस्सा तयार झालेला आहे। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत।